अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस बाकी. आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार. हसन मुश्रीफांची आज तिसऱ्यांदा ईडी चौकशी. आतापर्यंत झालेल्या 2 चौकशांपाठोपाठ पुन्हा बोलावल्यामुळे मुश्रीफांच्या अडचणीत वाढ. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची आज ईडी चौकशी. अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात होणार चौकशी. धर्मांतर लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याचा सरकारचा विचार. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं स्पष्टीकरण. शालेय बसच्या शुल्कामध्ये 15 ते 20% वाढ. 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्याचा स्कूल बस असोसिएशनचा निर्णय. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटक झालेल्या युवा सेनेच्या साईनाथ दुर्गे यांच्यासह अन्य 6 जणांना जामीन. बोरिवली कोर्टानं जामीन केला मंजूर. कारमायकल रोड स्फोटक प्रकरणात सुनील माने यांचा सक्रिय सहभाग. माफीचा साक्षीदार होण्याच्या विनंतीला एनआयएचा विरोध. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे गावामध्ये एका घरात सापडले 80हून अधिक गावठी बॉम्ब. 2 संशयितांना घेतलं ताब्यात. राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक. आज दिल्लीमध्ये मार्च तर सोमवारी देशभरात प्रदर्शन. राष्ट्रपतींकडेही भेटण्याची मागितली वेळ. पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेची आज अंतिम फेरी. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा मिळणार.